राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव निश्चित झालं असं म्हणतात, परंतु आदित्य ठाकरे म्हणतात असं काही निश्चित झालं नाही. म्हणून काय सुरू आहे नेमकं महाविकास आघाडीमध्ये? नाही, नेमकं काय सुरू आहे यापेक्षा अजून आज 3 पक्षाची बैठक होईल आणि तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल. अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही. आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता. पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील. ते हायकमांड आमचे ठरवतील. ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस अंतिम निर्णय. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. असं म्हणतात की राष्ट्रवादीचे लोक की शरद पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे. काल सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांना भेटून आल्या. नाही, मला माहीत नाही त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे. सुप्रियाताई सुळे काय म्हणताय, जयंत पाटील. मी माझ्या पक्षाची भूमिका म्हणतोय आणि माझ्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्हाला अद्याप दिल्लीवरून अशा कुठल्याही सूचना आलेल्या नाही. पण तुम्ही राज्यसभेचा उमेदवार स्टँड बाय म्हणून तयार ठेवलेला आहे का? नाही, अर्थात हे सगळे 3 पक्षाचे अंतिम निर्णय झाल्यानंतर त्यावेळेस ते सगळं करू. हो, काही लोक अजूनही आपले अडकलेले आहे. दुबईमध्ये सरकारनं विमानाची सोय केली. एक विमान दिल्ली आणि मुंबईत आलेलं आहे. जे अडकलेले आहे त्यांच्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून काय मागणी आहे? नाही, असं आहे. आत्ताची परिस्थिती सगळी पाहता तसं काही दुबईमध्ये फार काही हे नाही, पण अडकलेली लोक आहेत जे US एअरबेसवर जो अटॅक झाला त्यानंतर 2-3 ठिकाणी जे काही अटॅक झाला त्यामुळे लोकांना भीतीचं सावट आहे. लोक खूप घाबरलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये देशाच्या केंद्र सरकारची राज्य सरकारची पण नाही, दोघांची ती जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांनी लवकरात लवकर त्यांची सुरक्षितता आणि त्यांना सुरक्षितपणे आणणं. कारण दुबई असं हे देश आहे UAE की ज्यामध्ये सर्वाधिक भारतीय त्यामध्ये असतात आणि तिकडे बिझनेसच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीय लोक त्या ठिकाणी आहेत. अशा वेळेस त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना सरकारने केली पाहिजेत आणि त्यांना परत भारतामध्ये सुरक्षित आणलं पाहिजे, ही अशीच आमची मागणी असणार आहे. या काळामध्ये मुस्लिम बांधव पण उमरा करण्यासाठी सौदी अरब मक्का मदिनामध्ये जात असतात. मोठी संख्या त्यांची पण असल्याचं बोललं जातं. नाही, भारतीय आहेत, ते मुस्लिम आहेत, हिंदू आहेत. हे नव्यानं त्याला फाटे फोडायची काय गरज आहे? जिथे जिथे अडकले असतील तो भारतीय आहे, भारताचा नागरिक आहे. त्याला सुरक्षित आणणं भारत सरकारचं काम आहे. जात धर्म पंथ वगैरे कुठे काय विषय आला, त्याचा काही संबंध आला नाही आणि मला वाटतं की सरकार ती भूमिका बजावेल असं आम्हाला वाटतं. हो, नागपूर जे आहे 19 जणांचा मृत्यू झालेला आहे. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. हे बघा, नागपूरच्या 10 किलोमीटरवर ही सगळी कारखाने आहेत. जवळपास 14 स्फोटकाचे कारखाने आहेत. या स्फोटकाच्या कारखान्यामध्ये दरवर्षी काही ना काही घटना होत असतात आणि कामगारांचा मृत्यू होत असतो. ऑल इंडिया म्हणजे भारताचा पेसोदचा जो कंट्रोल किंवा त्याचा हेड ऑफिस आहे तो नागपुरात आहे. त्यांच्या जवळ 10 किलोमीटर अंतरावर हे सगळी स्फोटकं घडत आहेत. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि ह्या मोठ्या प्रमाणात हा सगळं याचा ऑडिट करण्याचं काम यापूर्वी अनेकदा पत्र राज्य सरकारला, केंद्र सरकारला, पियुष गोयलला, देवेंद्रजी फडणवीसांना दिलं गेलं की ऑडिट करा. हे दरवर्षी अशा घटना होत आहेत. त्यावर सरकार काही गांभीर्यानं लक्ष घातल्याचं दिसत नाही. म्हणून आज जरी आकडा 20वर गेला असेल आता मृतांचा, पुन्हा 7-8 लोक 75% अधिक गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत. हा विषय आता आम्ही हाऊसमध्ये घेऊ, अधिवेशनात घेऊ आणि सरकारला यावर उत्तर मागू. आम्ही स्थगन दिलेलं आहे आणि स्थगनच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. इतक्या मोठ्या घटना घडत असताना सरकार गपचूप कसं असतो? पैशाने काही जीव खरेदी करता येत नाही. तुम्ही मदत केली मोठ्या प्रमाणात, ही मदत केली, ती मदत केली, एवढे कोटी दिले, एवढे लाख दिलेत, याच्याने काही जीव परत येणार आहे? तिथल्या सेफ्टीच्या दृष्टीनं, तिथल्या ऑडिटच्या दृष्टीनं सरकार काय प्रयत्न करत आहे? 10 किलोमीटरवर हा पेसोचा ऑफिस, या ठिकाणी त्याचं ऑल इंडियाचं ऑफिस नागपुरात असताना या घटना घडतात. मुख्यमंत्री नागपूरचे असताना दरवर्षी 2-4 घटना घडत असतात आणि लोकांचा जीव जातो. ही तर प्रचंड मोठी घटना आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे. सदृश्य मनुष्य नाही, खून केला आहे त्यांनी. ह्या जे सेफ्टीशी जे निगेजिन्सी झाली असेल तर त्यांनी त्यांचा खून केला आहे. त्या सगळ्या
जे आता हे सगळे आहेत या कारखान्यामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आल्या आहेत त्यांच्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे. हा विषय आम्ही लावून धरू हाऊसमध्ये. आता आम्ही स्थगन दिलेलं आहे. मागासवर्गीय वसतिगृह होते त्यांचे आता नामकरण जे आहे ते कुठेतरी महापुरुषांचं केलं जाणार असं विचार नाही, छान आहे. महापुरुष कोण? भाजपच्या लेखे हे त्यांनी ठरवून सांगावं. हां, नाहीतर महापुरुष म्हणून बोलते आणतील. भारतातले महाराष्ट्रातले महापुरुष हे फुले, शाहू, आंबेडकर, बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शाहू आहेत, छत्रपती शाहू आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, आम्ही त्यांना मानतो. गाडगे महाराज आहेत. ही संतांची भूमिका आहे. संतांची नावं द्या. गोरा कुंभार असेल, तुमचा अनेक संत महाराष्ट्रात आहेत, त्यांची नावं द्या. पण महापुरुषांचीच नावं दिली पाहिजेत. महापुरुषांच्या ठिकाणी भलतीच नावं येऊ नयेत, हे सरकारकडून आमची अपेक्षा आहे.